नमस्कार. आज मी आपल्यासाठी पनीर सोया राईस बनवणार आहे. तर त्यासाठी आपण आधी सोया चंक असतात ते आपण कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटं टाकून ठेवले होते आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकून साफ स्वच्छ पिळून घेतलेले आहेत ते. कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहिलं नाही पाहिजे, अशा प्रकारे ते साफ पिळून घेतले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण पनीर घालून घ्यायचं. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलेलं आहे, मीठ घातलं आहे आणि दही घातलं आहे याच्यामध्ये 2 चमचे. त्यानंतर हळद, गरम मसाला पावडर आणि मिरची पावडर घातली आहे मी याच्यामध्ये आणि आपला घरातला तिखट घातलं आहे मी. तिखटामध्ये आपलं सगळे गरम मसाले असतात, असं तिखट मी त्याच्यामध्ये थोडंसं घालून ते सगळं मॅरिनेट करून ठेवलं याला. त्यानंतर मी हे जे राईस बनवणार आहे ते राईससाठी मी आपलं कोलम राईस घेतलं आहे. जिरा राईस किंवा कोलम राईस आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे मी तो कोलम राईस घेतले. हे मी 1.5 पेला घेतले आणि हे धुवून आपण साईडला करून ठेवायचे ते तांदूळ. त्यात पाणी घालून ठेवायचं नाही, धुवून फक्त बाजूला करून ठेवायचे. अशा प्रकारे मी धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हे कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकर गरम करायला ठेवून कुकर गरम झाल्यानंतर आपण बाकी सगळं त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर त्याआधी आपण याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहोत भातासाठी. तर 1.5 पेला तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सोया आणि पनीर आहे, त्यामुळे आपल्याला बाकी काही भाज्या शिजायची गरज नाही आहे. तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फक्त 1.5 पेला या तांदळासाठी आपण 2.5 ते 3 पेले पाणी घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण खडा मसाला घातलेला आहे. 4 काळा मिरी, 2 लवंगा, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता आणि आलं लसूण पेस्ट आणि 2 उभी चिरलेली मी कांदे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये 2 टोमॅटो मी कापून घेतले होते मध्यम आकाराचे, ते त्याच्यामध्ये घालून घेतले आहेत आणि हे टोमॅटो थोडेसे स्मॅश होईपर्यंत आपण चांगले परतून घ्यायचे. आता हे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालू. त्यासाठी आपण पहिलं हिंग घालून घेतलं आहे आणि आपला घरातला तिखट त्याच्यामध्ये पूर्ण गरम मसाले असतात तो 1 चमचावर तिखट घातलं आहे. त्यानंतर हळद टाकली आहे आणि थोडासा चिकन मसाला मी घातला आहे त्याच्यामध्ये 1/2 चमचा. त्यानंतर हे मसाले चांगले शिजायला पाहिजेत, त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि हे चांगले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि ते परतताना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर आपण हे मॅरिनेट केलेलं होतं सोया आणि पनीर ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे. ते मी फ्राय वगैरे केलेलं नाही आहे, तर डायरेक्ट त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपण हे तांदूळ धुवून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. तांदूळ घातल्यानंतर जास्त ती परतायची नाहीत, कारण मग तांदूळ धुवून आधी ठेवलेले असतात बाजूला, तर ते होण्याची शक्यता असते तुटण्याची. त्यानंतर आपण हे जे गरम पाणी करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि कुकरच्या 2 शिट्या करून घ्यायच्या. 2 शिट्या झाल्यानंतर आपली रेसिपी खाण्यासाठी तयार. मी तुम्हाला नवनवीन रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे भाताचे प्रकार आपण बघतोय. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा.